नमस्कार मित्रांनो, मी शोभा थोरवत. भूकमित्र या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. पुस्तकं वाचा, शिका आणि आयुष्य घडवा हे उद्दिष्ट समोर ठेवून मी हे चॅनल सुरू केलं आहे. इथे तुम्हाला मिळतील जगभरातील उत्तम सेल्फ हेल्प बुक्स, प्रेरणादायी ग्रंथ, मराठी साहित्य आणि कादंबऱ्या यांचे सोपे आणि प्रभावी सारांश. जर तुम्हाला पुस्तकं वाचायला आवडत असतील किंवा वेळेअभावी शक्य होत नसेल तर बुकमित्र तुमच्यासाठी आहे. आणि आजचं आपलं पहिलं पुस्तक आहे जे जगभरात लोकांचं आयुष्य बदलत आहे. ते म्हणजे जेम्स क्लिअर लिखित ॲटॉमिक हॅबिट्स. याचं रहस्य आहे छोटे बदल मोठं यश. आपल्या आयुष्यात हळूहळू सुधारणा करून मोठा बदल कसा घडवायचा हेच या पुस्तकाचं सार आहे. तर आपण एका छोट्याशा गोष्टीने सुरुवात करूया. 2003 साली ब्रिटनची सायकलिंग टीम म्हणजे फारच वाईट परफॉर्मन्स. 100 वर्षात त्यांनी एकही टूर दे फ्रान्स जिंकलेलं नव्हतं. मग आला एक नवीन कोच, डेव्ह ब्रेल्सफोर्ड. त्यांचं म्हणणं होतं, मोठे बदल नको तर दररोज 1% सुधारणा करा. त्यांनी छोटी छोटी गोष्ट बदलायला सुरुवात केली. पहिलं म्हणजे सीट कम्फर्टेबल केली, टायरसाठी उत्तम रबर घेतलं, झोप सुधारण्यासाठी खास उशा दिल्या. काही वर्षातच त्याचा परिणाम दिसू लागला. 2008 मध्ये त्यांनी ऑलिम्पिक्समध्ये 60% गोल्ड मेडल जिंकले. हे दाखवतं की छोटे बदल सुद्धा आपल्याला मोठ्या यशाकडे घेऊन जाऊ शकतात. जेम्स क्लिअर सांगतात की जर आपण दररोज फक्त 1% सुधारलो तर एका वर्षात प्रगती 37 पट वाढते. उदाहरणार्थ, रोज 10 पानं वाचणं, वर्षभरात 3 ते 4 मोठी पुस्तकं, रोज 10 मिनिटे चालणं, फिटनेसमध्ये मोठा बदल, रोज 20 रुपये वाचवणं म्हणजे वर्षभरात 7,000 पेक्षा जास्त बचत. जसं आपण रोज थोडंसं झाडाला पाणी घातलं तर ते हळूहळू मोठं होतं, तसंच सवयींमध्ये आहे. कल्पना करा, टेबलावर एक बर्फाचा तुकडा आहे. तापमान हळूहळू वाढतं. 25 अंश, 26 अंश, 27 अंश, काही बदल नाही. पण 37 अंशावर पोहोचताच बर्फ वितळायला सुरुवात होते. तसंच आपल्या सवयींसोबतही होतं. सुरुवातीला काही बदल जाणवत नाहीत, पण थोड्या वेळानंतर मोठा फरक दिसू लागतो. मित्रांनो, सवयी कशा बदलायच्या यावर जेम्स क्लिअरने 4 नियम सांगितलेत. पहिलं म्हणजे मेक इट ऑब्वियस. उदाहरणार्थ, व्यायाम करायचा असल्यास शूज रात्रीच दरवाजापाशी ठेवा. 2. मेक इट अट्रॅक्टिव्ह. उदाहरणार्थ, फक्त आवडतं गाणं ऐकताना चालायला जा. 3. मेक इट इझी. सुरुवात छोटी करा. पहिल्या दिवशी 2 पुशअप, नंतर हळूहळू वाढवा. 4. मेक इट सॅटिस्फाईंग. सवय पूर्ण झाली की कॅलेंडरवरती पूर्ण झाल्याचं चिन्ह करा. हा छोटा आनंद पुढेही ती सवय टिकवायला मदत करतो. मित्रांनो, जपानमध्ये शिंकानसेन ट्रेन क्लीनर्स फक्त 7 मिनिटात संपूर्ण ट्रेन स्वच्छ करतात. ते रोज छोट्या सुधारणा करत गेले. आज त्यांचं काम जगभर प्रसिद्ध आहे. पुस्तकातील सर्वात मोठा संदेश आहे फोकस ऑन आयडेंटिटी, नॉट जस्ट गोल्स. मला 10 किलो वजन कमी करायचं आहे असं म्हणण्याऐवजी मी एक हेल्दी व्यक्ती आहे असं स्वतःला बोला. जेव्हा आपण स्वतःची ओळख बदलतो तेव्हा सवयी कायमस्वरूपी होतात. थोडक्यात काय तर छोटे बदल कधीही कमी लेखू नका. चांगल्या सवयी सोप्या आणि आनंददायी करा. ओळख बदलली की सवयी कायम टिकतात. मित्रांनो, तुम्ही कोणती एक छोटी सवय उद्यापासून सुरू करणार आहात ते कमेंटमध्ये जरूर लिहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बुकमित्र या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या पुस्तकात. तोपर्यंत धन्यवाद.